संगमनेरसह सिन्नर तालुक्याला वरदान ठरलेल्या भोजापूर धरणाच्या हक्काच्या पाण्यासाठी संगमनेर तालुक्यातील लाभधारक शेतकरी आणि लाभक्षेत्रातील 10 गावांनी मोठं आंदोलन उभं केलंय। 40 वर्षांपासून कोट्यवधी रुपये या प्रकल्पावर खर्च होऊन देखील अद्याप संगमनेर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना एकदाही लाभ मिळाला नाही, अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करतायत। अनेक वेळा पाटचाऱ्यांची कामं करण्यासाठी संबंधित विभागाकडून निविदा देखील काढण्यात आल्या। ठेकेदारांनी कामं पूर्ण केल्याचे वेळोवेळी अधिकाऱ्यांना सांगितलं, परंतु प्रत्यक्ष कामं निविदेप्रमाणे झालीच नाही। तसेच सदर कामांचे बिले ठेकेदारांना अदाही केली गेली आहे। हे लक्षात येताच तळेगाव दिघे येथील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब सोपान दिघे आणि रामदास कारभारी दिघे यांनी सदर कामांची चौकशी आणि त्यात कामं केलेल्या 28 ठेकेदार यांची अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून सदर ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावे आणि गेल्या 46 वर्षांपासून ज्या ठेकेदारांनी भोजापूर चारीचं काम न करता चारीचा निधी गिळंकृत केला त्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, ही मागणी करत तळेगाव दिघे ग्रामपंचायतीसमोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केलंय। संबंधित विभागांना निवेदनं देऊनही कोणतेही अधिकारी उपोषणाची दखल घेण्यास आले नाही। 2 दिवसात दखल घेऊन ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश न झाल्यास थोड्याच दिवसात तळेगाव दिघे चौफुलीवर तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा ग्रामस्थ आणि उपोषणकर्ते यांच्याकडून देण्यात आलाय। निवडणुका आल्या की त्यावेळेस लोकांना सांगायचं का आता पाणी येणार आहे, असं 50 वर्षापासून झालेलं आहे। परंतु निळवंडे धरणाचा जो प्रकल्प आहे तो तळेगाव या परिसरात आलाच नाही। त्याचा तळेगावला काही फायदा झाला नाही। तो का नाही झाला? कारण की त्यावेळेस तो येत असूनही तो कॅन्सल केला गेला, असे या ठिकाणी काही अभ्यासू व्यक्ती सांगतात। आणि भोजापूरचं पाणी तुम्हाला मिळणार आहे, मग आमच्या लाभधारक शेतकऱ्यांना भोजापूरचं पाणी जर मिळणार होतं ते 46 वर्ष का मिळालं नाही, हा मोठा प्रश्न। आणि म्हणून यावर्षी दुष्काळाच्या झळा खाणारा शेतकरी जागा झाला। 10-12 गावाचे शेतकरी एकत्र येऊन विचाराने पेटून उठले। त्यांची जनावरे या ठिकाणी काडीमोल भावात विकण्याची वेळ या ठिकाणी आली। चारा संपलेला होता आणि तसंच या मानवी जीवनावर फार मोठा आघात आणि संकट या ठिकाणी आलेलं दिसताना हे 12 गावं एकत्र झाले आणि त्यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं। हे आंदोलन उभं असताना प्रत्येक गावामध्ये मोठ्या सभा झाल्या। लोकांची जी संतप्त भावना आहे त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या। 45 वर्षापासून 50 वर्षापासून आपण ज्या प्रतिनिधीचं काम करतो तो प्रतिनिधी आपल्या या तळेगावसाठी काहीच करू शकला नाही, अशी खंत या ठिकाणी व्यक्त केली। आणि शेतकऱ्याची जात आणि शेतकऱ्याची लोक म्हणून, शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्हाला हे बोलण्यास काही हरकत नाही आहे, कारण की वास्तुस्थिती तशी आहे। असं जर 50 वर्ष मरून जगायचं, मेल्यासारखं जगायचं तर एकदा लढूनच मेलं पाहिजे, अशी भावना निर्माण झालेली। आज या ठिकाणी ज्यावेळेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्यापर्यंत ही आमच्या शेतकऱ्यांची जी हाक आहे ती गेली, त्यांनी त्वरित काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवलं। अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, अहवाल दिला की प्रयत्न केला तर पाणी निश्चित येऊ शकेल। साहेबांनी प्रयत्न केला, जा तुम्ही आणि ती पाहणी करून सदर पाणी जर सोडता आलं तर प्रामाणिक प्रयत्न करा। शेतकऱ्यांना या झळा या ठिकाणी लागतात त्यातून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा। अधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी असं दिसलं की या चाऱ्यांचं कामच झालेलं नाही। काही ठिकाणी पाणी जात नाही। जी झालेली कामं आहे ती अगदी नादुरुस्त आणि निकृष्ट प्रतीची आढळली। बिचाऱ्या शेतकऱ्यांनी अपेक्षेने रात्रंदिवस त्या ठिकाणी देऊन स्वतः रात्रंदिवस राबवून खाली उतरून त्या ठिकाणी फार मेहनत केली, पाणी आणण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यामध्ये जे ठेकेदार आहे किंवा त्यांनी कामं केले, ह्या ठेकेदारांच्या लॉबीच्या एक लक्षात आलं की आता हा पेटून उठलेला समाज मात्र आपल्या कामांकडे किंवा आपण केलेली कामं याकडे लक्ष वेधल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून काही त्या ठिकाणी कामं करणारे जे शेतकरी होते बिचारे ते पाण्याची अपेक्षा करत होते, परंतु 3-4 लोकांचा त्या ठिकाणी वेगळा घाट चालू होता। तो असा होता की जे मागे कामं झाले, ज्या चोऱ्या झाल्या, जे ठेकेदारांनी त्या ठिकाणी फार लोकांच्या जनतेच्या पैशाचा अपव्यय केला, आपली घरं भरले, कोणाच्या प्रतिनिधीच्या मदतीने असतील किंवा अधिकाऱ्यांच्या असतील, ते त्यांच्या चनाक्ष बुद्धीने लक्षात आलं आणि त्यांनी पाणी बाजूला ठेवलं। परंतु पुन्हा शासकीय पैशातून ते मागची जी कामं आहे ती पुन्हा त्याच्यावर पांघरून टाकण्याचं काम सुरू केलं। ज्यावेळेस शेतकऱ्यांनी अथक प्रयत्नातून वटमाईचा जो डोंगर आहे वटमादेवीचा, त्याच्या पायथ्याशी पाणी कसं बसं आणलं। शेतकऱ्याला फार मोठ्या अपेक्षा होत्या। तळेगाव आणि तेगावकडे जाणाऱ्या ज्या दिशेला जी चारी आहे पुढे, ती चारी 1 किलोमीटरपासून डोंगरापासून गायब झालेली लक्षात येताच आम्ही समितीचे 1-2 कार्यकर्ते तळेगावचे सुनील भाऊ असतील, RP डॉक्टर असतील, आम्ही असेल,
आमच्या चनाक्ष बुद्धीने हे हेरलं की पाणी हा भाग बाजूला ठेवला आहे आणि झालेल्या कामांवर पाठीमागे जे आहे, चोऱ्या झाल्या, जे कामं निकृष्ट झाली, जो अपव्यय झाला, त्याच्यावर पांघरून घालण्याचं काम या सरकारी पैशातून चाललेलं हे लक्षात येताच आम्ही जाऊन ते काम बंद केलं. ते काम बंद केल्यानंतर जे काही ते कामावर पांघरून टाकण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न करत होते त्यांचा संतोष या ठिकाणी व्यक्त होताना दिसला. परंतु आम्ही कोणालाही न जुमानता ते काम बंद करून टाकलं. 1 किलोमीटर पुढे डोंगराच्या पुढे गेल्यानंतर एक चारीच गायब झालेली त्या ठिकाणी दिसली. जर 40 वर्षे उत्तम नियोजन करणारे प्रतिनिधी या भोजापूरचं काम करण्यासाठी लाभले असतील तर 40 वर्षे एकदाही पाणी आलं नाही. आणि जर उत्तम नियोजन झालेलं असेल तर आम्ही मीडियाच्या माध्यमातून ती चारी दाखवली. समाजाला पटलं. ॲक्च्युली समाज त्याविषयी बोलत होताच, परंतु त्या दिवशी प्रत्यक्ष मीडियाच्या माध्यमातून आम्ही हे समाजाला जागृत करून दिलं की इथं कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही. ही चारी गायब झाली. साधारणतः 400 ते 500 मीटरची चारी गायब आहे. चारी गायब म्हणण्यापेक्षा तिथं चारीच बनलेली नाही आजपर्यंत. तर हे पाणी आलं कसं, त्याचं पूजन झालं कसं, आणि हे लक्षात येताच आम्ही ते काम बंद केलं. ते काम बंद झाल्यानंतर मात्र आमच्या गावचे जे कार्यकर्ते आहे या ठिकाणी अण्णासाहेब दिघे असतील, रामदास भाऊ असतील, यांनी मात्र त्याचा पाठपुरावा करायचा ठरवला. गेल्या 3 दिवसापासून ही जी कामं झालेली आहे 4 ते 5 कोटी रुपये यावर खर्च झालेले आहे. आणि याचा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांनी, काही ठेकेदारांनी हे 4 ते कोटीचा वापर कुठे केला हा जाब विचारण्यासाठी आज उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. समस्त गावाचा या ठिकाणी मोठ्या उत्कर्षपणे पाठिंबा त्यांना मिळतोय. आणि कोणताही अधिकारी 2 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित झालेला नाही आहे. ते दखल घेत नाही आहे. कारण या पाठीमागे कोणाचं वरदान आहे हे सगळ्या आमच्या तळेगावकरांना माहीत आहे. आम्ही निश्चितच जर या 2 दिवसामध्ये अधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा केला नाही आणि सदर ठेकेदारांवर गुन्हे दाखल केले नाही तर या समस्त तळेगाव ग्रामस्थांच्या वतीने, उपस्थितांच्या वतीने शासनाला आणि प्रतिनिधींना एक शेवटचा आंदोलनाचा इशारा या ठिकाणी मी देतो. हे 2 दिवसानंतर पाठपुरावा केला नाही, याची दखल घेतली नाही तर आम्ही प्रत्येक संबंधित विभागाच्या ऑफिसवर जाऊन मोर्चा त्या ठिकाणी काढणार आहोत. आणि तळेगाव चौफुलीवर यानंतर फार मोठं भव्य असं तीव्र आंदोलन छेडणार आहोत. आणि याच्यासाठी आम्हाला प्रत्येक अधिकाऱ्याला काही निवेदन देण्याची जास्त गरज वाटत नाही आहे. कारण की प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. आम्ही वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे, वेळोवेळी तुम्हाला पत्रव्यवहार या ठिकाणी केलेला आहे आणि त्याची दखल झाली नाही. तर पुन्हा एकदा शेवटी सांगतो की समस्त तळेगावकरांच्या वतीने तळेगाव चौफुलीवर लवकरच तीव्र आंदोलन छेडलं जाईल. गेल्या 46 वर्षापासून ज्या ठेकेदारांनी भोजापूर चारीचे काम न करता निधी गुंतवणूक केला त्या ठेकेदारांवरती चौकशी होऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे. त्या संबंधित ठेकेदारांकडून भोजापूर चारीचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी तळेगाव दिघे येथील लाभधारक शेतकरी भूमिपुत्र श्री रामदास कारभारी दिघे व श्री अण्णासाहेब सोपान दिघे हे 26 तारखेला आमरण उपोषणासाठी बसले होते. आज उपोषणाचा 3रा दिवस. या उपोषणासाठी लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांचा आणि तळेगाव दिघे येथील ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतोय. आपण बघतोय की संबंध महाराष्ट्रामध्ये आज दुष्काळाची स्थिती आहे. इथला शेतकरी दुष्काळाने होरपळून निघालेला आहे. दुष्काळ भागातली परिस्थिती आपण जर बघितली तर मराठवाड्याचं आपण एक उदाहरण घेऊया. सतत दुष्काळाच्या कारणाने तिथला शेतकरी आत्महत्या करतोय. वारंवार हीच परिस्थिती या तळेगाव दिघे भागात राहिली तर इथल्या शेतकऱ्यावरती उद्या ती वेळ येणार आहे. ती वेळ येऊ नये. आज आपण बघतोय की निळवंड्याचं पाणी आलेलंच आहे. आता फक्त आपल्याला भोजापूर चारीचं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला तळेगावच्या शेवटच्या घटकापर्यंत, जिथपर्यंत चारी आहे तिथपर्यंत कसं नेता येईल यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत आहे. उपोषणकर्ते श्री रामदास दिघे व श्री अण्णासाहेब दिघे यांनी जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, प्रांताधिकारी, तहसीलदार, संबंध पोलीस डिपार्टमेंट, मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, पालकमंत्री या सर्वांना त्यांनी निवेदनं दिलेले आहे. परंतु आजपर्यंत कोणताही
अधिकारी या उपोषणस्थळी फिरकला नाही, मी तळेगाव दिघे ग्रामपंचायतचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की भोजापूर चारीच्या पाण्यासाठी आम्हाला किती संघर्ष करावा लागला तरी आमची संघर्ष करायची तयारी आहे. तुम्ही जर या आमरण उपोषणाची दखल नाही घेतली तर येत्या 8 दिवसामध्ये तळेगाव दिघे चौफुलीवरती कोणतीही पूर्व सूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असं या निमित्ताने मी संबंधित तळेगाव दिघे भागातील शेतकऱ्यांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भोजापूर. भोजापूर चारी प्रश्नासंदर्भात आज तळेगाव दिघे या ठिकाणी उपोषणाचा 3रा दिवस आहे. या ठिकाणी अण्णासाहेब दिघे तसेच रामदास दिघे हे लाभधारक शेतकरी आहेत. ते आज उपोषणाला या ठिकाणी त्यांचा 3रा दिवस आहे. या ठिकाणी ह्या प्रश्नासंदर्भात उपोषण चालू असताना कोणत्याही प्रकारचे कोणतेही अधिकारी या ठिकाणी भेट देण्यास आलेले नाही. अशा परिस्थितीत लाभधारक शेतकरी हे अतिशय निराशामय आहे. या परिस्थितीत शेतकरी आक्रमक जर झाल्यास यास जबाबदार शेतकरी तसेच प्रशासक अधिकारी असतील. आमचा एवढाच प्रश्न आहे की 46 वर्षाचा भोजापूर चारीचा प्रश्न हा निकाली लावा. याच्या संदर्भात आम्हाला ठोस आश्वासन द्यावा, कारण की 46 वर्षात किती कुणी माती खाली, किती कुणी मुरुम खाला आणि किती कुणी कागदपत्री भोजापूर दाखवलं, किती कुणी पाणी पिलं हे आम्हाला बघायचं आहे. कारण की भोजापूर चारीच्या नंतरचा निळवंडे धरणाचा प्रकल्प हा पूर्ण झालेला आहे, पण भोजापूर झालेला नाही. अनेक प्रकारचा मोठा निधी सरकारने वेळोवेळी आपल्याला भोजापूर चारीसाठी दिलेला आहे, पण तो निधी वापरण्यातच आलेला नाही आणि निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. का जे अधिकारी आज पाटबंधाऱ्यामधून जलसंपदामध्ये अधिग्रहण झालेले आहे आणि त्यांचं रिटायरमेंट आलेली आहे, तरी पण भोजापूरचं पाणी या लाभधारक शेतकरी तळेगाव दिघे या परिसरात आलेलं नाही. त्यामुळे शेतकरी वंचित झालेला आहे आणि आज दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. चारे विकत घ्यावा लागतात. अशा परिस्थितीत शेतकरी हैवाल झालेला आहे. त्यामुळे माझी शासकीय अधिकाऱ्यांना व सरकारला निवेदन आहे का तुम्ही लवकरात लवकर आमच्या भोजापूर चारी प्रश्नासंदर्भात काहीतरी लवकर पाऊल उचलावं, नाहीतर येत्या काळात तळेगाव दिघे या चौकात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव तीव्र आंदोलन करतील हे लक्षात घ्यावं ही नम्र विनंती. याप्रसंगी भाजपचे कार्यकर्ते दत्तात्रय दिघे, सचिन विठ्ठल दिघे, मेजर सुनील दिघे, डॉक्टर आर.पी. दिघे, गणेश दिघे, प्रमोद जाणेकर, मेजर राजेंद्र गुंजाळ, अण्णा गोपाळा दिघे, तात्यासाहेब कचरू दिघे, साहेबराव दिघे, बाळासाहेब दिघे, राम दिघे, गोरख बडे, सुमन दिघे आदींसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी महेश खुळे, संगमनेर.